किर्लोस्करवाडी या सांगली जिल्ह्यातील गावाची ओळख उद्यमनगरी म्हणून आहे। याच उद्यमनगरीच्या लौकिकात सध्या छोटे मोठे व्यावसायिकही आपल्या परीने भर घालतात। यामध्ये महिलांचा वाटा तितकाच महत्त्वाचा आहे। पूनम जाफळे पाटील या लघु उद्योजिकेने शेतीपूरक दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून किर्लोस्करवाडीच्या लौकिकात भर घातली आहे। आज आपण या ॲग्रोवन कारभारिणीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। किर्लोस्करवाडी या उद्यम नगरीमध्ये पूनम जाफळे पाटलांच्या कुटुंबाची राधेश्याम डेअरी आहे। दूध विकत घेऊन दुधाचे वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे। जाफळे पाटलांचा हा कौटुंबिक व्यवसाय आहे। त्यांचे पती हिम्मतरावांनी हा व्यवसाय उभा केलाय। येथे आमचे स्वतःच्या मालकीची जवळजवळ 6 एकर शेती जमीन आहे। सध्या ते वडील बघतात, वडील रिटायर झालेले आहेत, सध्या ते शेती बघतात। आम्ही या व्यवसायात येण्याचं कारण म्हणजे माझी 10वीची परीक्षा झाली होती, तेव्हा मी निवांत होतो। ज्यावेळी वाळव्याला गावाकडे गेलो, तिथे एक आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांची दूध डेअरी होती। मग त्यांनी विचारलं काय करतोय बसून, म्हटलं काय निवांतच आहे सध्या। मग ते म्हणले बघ म्हणले आपल्या डेअरीचे लस्सी नेऊन तुम्ही तिकडे विका। मग मी माझा एक मित्र आम्ही असंच टाईमपास म्हणून तिकडून लस्सी आणून 2 व्हीलरवरून विकायला सुरुवात केली। दररोज 400 500 असा सेल वाढत गेला। 3 महिने अतिशय चांगला धंदा झाला आणि तिथंच खरोखर व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली। मार्केटिंग क्षेत्रातला अनुभव गाठीशी असल्यानं हिम्मतरावांनी पत्नीच्या मदतीनं व्यवसाय मोठा करण्याचं स्वप्न पाहिलं। 10 ते 12 वर्ष मार्केटिंगमध्ये काम करत असताना म्हणजे दुसऱ्या कंपन्यांचा माल विकत मार्केटची चांगली माहिती झाली। आता वाटायला लागलं आपण स्वतःचं काहीतरी एक प्रोडक्शन सुरू करावं। मग काय करावं याचा विचार डोक्यात चालू झाला। त्यावेळी मग माझ्या लक्षात आलं की आपण डेअरी प्रॉडक्टचं आपल्या म्हणजे आवड होती, तिथून आपण ज्या व्यवसायाला सुरुवात केली, व्यवसायात ज्यामुळे आलो त्याचं का नाही आपण म्हणजे प्रोडक्शन सुरू करावं। मग ह्या संदर्भातली पूर्ण माहिती घेतली, वर्षभर पूर्ण माहिती घेत गेलो। कुठले डेअरी एक्झिबिशन असतात ते अटेंड केले, डेअरीतले काय डेअरीविषयक कोणते प्रोग्राम असतील ते करत गेलो, ट्रेनिंग केली, बरेच डेअऱ्यांना भेट दिल्या, डेअरीतल्या तज्ज्ञ लोकांच्या माहिती घेतल्या आणि अखेर डेअरी व्यवसायात चालू करण्याचा मागच्या वर्षी 15 ऑगस्ट 2015 साली निर्णय घेतला आणि मागच्या वर्षी 2015 साली 15 ऑगस्टला डेअरी सुरुवात केली। हिम्मतरावांची पत्नी पूनम यांचं माहेर मध्य प्रदेशातलं, पण घरच्या व्यावसायिक वातावरणाचा त्यांना सासरच्या प्रगतीमध्ये फायदा झालाय। MP मध्ये माझं वडील सोन्या चांदीच्या ह्याच्यात असल्यामुळं आम्हाला माहिती आहे बिझनेस म्हणजे काही असतं आणि शिक्षण म्हणजे काय। शिक्षणानंतर माणूस किती लेवलपर्यंत प्रगती करू शकते हे पण कळते। त्याच्यानंतर बिझनेस असं लेवल आहे त्याला आपण कुठेपर्यंत नेऊ शकतो हे आपण ठरवू शकतो। त्याच्यामुळे बिझनेस जास्त महत्त्वाचा वाटला। ह्याच्यासाठी त्यांनी नंतर डेअरी प्रोडक्शन काढलं आणि काढल्यानंतर त्यांना एक जबाबदार माणसाची गरज अशी भासली। डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं। यासाठी त्यांना बँक ऑफ इंडियानं मोठी मदत केली आहे। त्यावेळी मी डेअरी म्हणजे चालू करायचा विचार केला, त्यावेळी एवढं लक्षात आलं की ह्या डेअरी व्यवसायाला प्रचंड प्रमाणात भांडवलाची गरज आहे, जागा भरपूर लागणार, इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे। मग त्यावेळी मात्र एक गोष्ट डोक्यात ठरवली होती, काही करायचं पण ते साधं काय करायचं, केलं तर पूर्ण ताकदीनिशी आपण मार्केटला उतरायचं। त्याकरता पैशाची गरज होती। माझे त्या कामाकरता मी बँक ऑफ इंडिया आमचं पहिल्या फर्मचं अकाउंट असल्यामुळं गेले 10-12 वर्षापासून व्यवहार असल्यामुळं बँकेने मला एका मिनिटात म्हणजे जे आता बँकेचे मॅनेजर आहेत शिवाजी कांबळे साहेब यांनी मला तुर्तास लोन मंजूर केलं। त्यासाठी मी आता बँकेकडून 19 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे आणि या प्रकारे व्यवसायात मी कोणत्याही प्रकारची मी तूट ठेवलेली नाही। राधेश्याम डेअरीमध्ये दररोज 6 मजूर काम करतात। हे कामगार दूध प्रक्रिया करणं, पॅकिंग तसंच मार्केटिंग यासारखी कामं करतात। रोज सकाळी 9च्या दरम्यान आमचे इथे कामगार येतात। कमी 6 कामगार आहेत, 2 लेडीज 4 जेंट्स, 2 मार्केटिंगसाठी, 2 पॅकिंगिंगसाठी आणि 2 प्रोडक्शन तयार करण्यासाठी लोक आहेत। आणि रोजचं कमीत कमी 500 लिटरचं प्रोडक्शन आम्ही रोज तयार करतो। आम्ही श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, दही, तूप, पनीर हे सगळं प्रोडक्शन तयार करतो। पण मार्केटमध्ये दही आणि बासुंदी ह्याची खूप मागणी चालू आहे।
कामगारांसोबत जाफळे पाटलांचं संपूर्ण कुटुंब डेअरीमध्ये कष्ट करतंय. पूनमताईंचे सासरे, दीर, जाव, सासूबाई सगळ्यांनी या डेअरीमध्ये झोकून दिलंय. दर दिवशी साधारणपणे आम्हाला 400 ते 500 लिटर दुधाची आवश्यकता असते प्रोडक्शनसाठी. सीझनमध्ये तीच गरज वाढत पण जाते, पण ऑन एन ॲव्हरेज 400 लिटर 450 लिटर दूध आम्हाला लागतो. त्यापैकी दररोज आम्ही 200 लिटरचं दही बनवतो, बाकीचं एक 100-200 लिटरचा चक्का बनवतो आणि बाकीचं बासुंदी, एका दिवशी बासुंदीचा लॉट बनवतो, एका दिवशी चक्का, एका दिवशी दही, एका दिवशी बासुंदी, असे रुटीनप्रमाणे बनवत असतो. जशी मार्केटमध्ये मालाची मागणी आहे त्याप्रमाणे बनवत असतो. आतापर्यंत जाफळे पाटलांनी या व्यवसायात 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापैकी 30% रक्कम त्यांनी वसूल केली आहे. येत्या 2 वर्षात ते हा प्रकल्प कर्जमुक्त करणार आहेत. त्यावेळी खर्च वगळता त्यांना महिन्याकाठी 50,000चा निव्वळ नफा हाती येणार आहे. साधारणपणे हा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी मला एकूण 30 लाख रुपये खर्च आला, शेडसहित 30 लाख रुपये खर्च आला आणि माझी 1 वर्षाची आर्थिक उलाढाल 30 लाखाच्या आसपास झाली. आत्ता सध्या मी एका वर्षामध्ये बँकेचं 35% लोन क्लिअर केलेलं आहे आणि आमचं येत्या 2 वर्षात पूर्ण लोन क्लिअर करायचं आमचं टार्गेट आहे. आणि ज्यावेळी आमचं लोन पूर्ण क्लिअर होईल, म्हणजे येणाऱ्या 2 वर्षात, त्यावेळी मला महिन्याला अंदाजे 60,000 ते 70,000 नफा याच्यातून नक्कीच मिळेल. राधेश्याम डेअरीत काम करण्याचा अनुभव चांगला असल्याचं मत तिथल्या कामगारांनी व्यक्त केलंय. मी तर भाग्यलक्ष्मी एजन्सीमध्ये 7 वर्ष झालं काम करतो आहे. आता डेअरीमध्ये 1 वर्ष झालं डेअरीमध्ये मी काम करतो आहे. मार्केटिंगचं जे काही काम आहे पलूस तालुक्याचं आणि कडेगाव तालुक्याचं, हे सर्व मीच बघतो आहे. हिम्मतराव आणि पूनमताई डेअरीची मुख्य धुरा सांभाळतात, तर ऑडिट तसंच मार्केटिंग आणि सपोर्टची सगळी कामं त्यांचे आईवडील सांभाळतात. जॉबला मी राजाराम बापू मेडिकल कॉलेजवरती प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतो. जॉब झाल्यानंतर इतर डेअरीतील जी बिलं आठवड्याची जी बिलं असतात ते काढण्याचं मी काम करतो आणि अकाउंटिंगच्या सर्वच कामामध्ये मी मदत करतो इथे. आम्ही आधी सर्व्हिसला होतो, रिटायर झाल्यानंतर शेती करायला लागलो होतो, पण सध्या तब्येत साथ देत नसल्यामुळं शेती करायला दिलेली आहे. मग आत्ता आमच्या मुलांनी जे दुधाचा व्यवसाय चालू केलेला आहे त्यांना मदत म्हणून मी दूध संचलनाचं काम करतो आणि काही इतर असेल ते काम त्यांना मदत करतो. दिवसेंदिवस कुटुंबाचा विस्तार होतोय, मनुष्यबळ वाढतंय, पण त्याचा योग्य वापर होताना दिसत नाहीये. पण जाफळे पाटील कुटुंबात घरातल्या मनुष्यबळाचा योग्य वापर केलाय. एकत्र कुटुंब पद्धती टिकवल्यानं दोन्ही भावांनी आपला नोकरी व्यवसाय करत घरात नवा व्यवसाय सुरू केल्यानं कुटुंबाची मिळकत वाढली आहे. ते सगळे घरची फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आहे. जसे सासरे दूध कलेक्शनला जातात आणि सासू मुलं सांभाळणे, जाव अख्खं घर ते सांभाळते. मला जास्ती करून काही करावं लागत नाही, का तर हे सगळे मदत करत असल्यामुळं हे सगळं पार पाडणं मला अगदी सोपं जातं आहे आणि त्याच्यामुळं मी आज ह्या प्रगतीवरती आहे. दूध प्रक्रिया व्यवसायात गुणवत्तेशी कुठेही तडजोड करायची नाही असा चंग हिम्मतरावांनी बांधला होता. त्यामुळे त्यांचा ब्रँड अल्पावधीत लोकप्रिय झालाय. एकच तत्त्व डोक्यात ठेवलं होतं की क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही कोणत्याही परिस्थितीत. भले धंदा कमी झाला तरी चालेल, जे काही ग्राहकाला द्यायचं ते चांगलंच द्यायचं, खराब काय कोणताही माल द्यायचा नाही. ह्यामुळं आमची डेअरीचे राधेश्याम हा ब्रँड माझा अल्पावधीत इतका लोकप्रिय झाला आहे की म्हणजे आमचा जितका माल तयार होतो ते आता आम्ही म्हणजे रोजच्या रोज जितका माल तयार होतो तो सर्व संपतो. म्हणजे आम्ही मागणी जास्त आहे ना, आम्ही आता कमी पडतो असं आता आम्हाला वाटायला लागले. शेतकरी तसंच छोट्या कुटुंबांनी गावखेड्यात शेतमाल प्रक्रिया उद्योग उभं करणं गरजेचं आहे. यातून अनेकांना रोजगार मिळेल, शिवाय गावातला पैसा देखील गावातच राहील. यासाठी पूनमताईंच्या परिवारानं सुरू केलेला व्यवसाय अनेकांना आदर्शवत ठरेल.
राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, किर्लोस्करवाडी, सांगली.